मित्रांनो, तुमचे जर सबस्क्रायबर जर वाढत नसतील तर ह्या सेटिंग ऑन करा. माझाही सेम प्रॉब्लेम झाला होता, परंतु ह्या सेटिंग मी ऑन केल्यामुळे माझ्या चॅनलवरचे 10-12 दिवसात सबस्क्रायबर खूप वाढलेले आहेत. तर मित्रांनो, चला बघूया त्या कोणत्या सेटिंग आहेत ते त्या आपण ऑन केल्याच्या नंतर आपले सबस्क्रायबर वाढू शकतात. तर अगोदर आपल्याला YT स्टुडिओवर जायचं. मित्रांनो, बाजूला मी स्क्रीन शेअर करत आहे तुम्हाला. YT स्टुडिओवर जायचं अगोदर सुरुवातीला, आणि YT स्टुडिओवर गेल्याच्या नंतर त्यानंतर वरच्या साईडला आपला फोटोचा प्रोफाईल या ठिकाणी असेल. या प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर बाजूलाच एक पेन्सिलचे आयकॉन आपल्याला पाहायला दिसेल. पेन्सिलचे आयकॉन या ठिकाणी आहे. या पेन्सिलच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचे आहे, आणि पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर खालच्या साईडने या ठिकाणी एक होम टॅबचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्या होम टॅबच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तर या ठिकाणी होम टॅब फॉर यू अशा प्रकारे 2 ऑप्शन आहेत, आणि ह्या 2 सेटिंग तुमच्या जर ऑफ असतील तर त्या ऑन करा. माझ्या ऑलरेडी मी ऑन केलेले आहे, त्यामुळे माझे सबस्क्रायबर थोडे वाढलेले आहेत. तर तुमचे हे सेटिंग ऑन नसतील तर ऑन करून घ्या. नंतर पुन्हा आपल्याला बॅक मध्ये जायचं मित्रांनो, आणि बॅक मध्ये गेल्याच्या नंतर काही त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतील. एक डॅशबोर्डचा ऑप्शन या ठिकाणी, त्यानंतर कॉन्टेंटचा ऑप्शन आहे, अॅनालिटिक्सचा ऑप्शन आहे, आणि कम्युनिटीचा ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी कम्युनिटी टॅबवर आपल्याला क्लिक करायचे, आणि कम्युनिटी टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, या समोर आपल्या समोर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळाल्याच्या नंतर बाजूला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, आणि व्ह्यू ऑल पाहायला मिळाल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी 4चा ऑप्शन, पब्लिश, शॉर्ट बाय, अनरिस्पॉन्ड, हे कंटेंट टाईप, व्हिडिओ आणि कीवर्ड अशा प्रकारे भरपूर ऑप्शन वर आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यापैकी आपल्याला या ठिकाणी एक जे पहिला ऑप्शन आहे व्ह्यू ऑल वर क्लिक केल्याच्या नंतर हे 4 नंबरचा जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला फिल्टरचा ऑप्शन दिसेल, रिस्पॉन्स स्टेटस दिसेल, कंटेंट टाईप दिसेल या ठिकाणी, आणि नंतर खाली कीवर्ड्स ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फिल्टरच्या ऑप्शनवर या ठिकाणी आपल्याला फिल्टरच्या खाली आपल्याला रिस्पॉन्स स्टेटस या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल, रिस्पॉन्स स्टेटस. त्या ठिकाणी जर आपले रिस्पॉन्ड जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अनरिस्पॉन्ड आहे. ऑलरेडी माझं अनरिस्पॉन्ड या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर कंटेंट टाईप या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी कंटेंट टाईप मध्ये जेवढे काही ऑप्शन आहेत ते ऑप्शन पूर्ण आपल्याला ऑन करायचे आहे. या ठिकाणी माझे ऑलरेडी ऑन आहेत. या ठिकाणी मी ऑन सगळं या ठिकाणी सगळे ऑप्शन मी ऑन केलेले आहे. त्यानंतर तुम्हाला कीवर्डचं ऑप्शन आपल्याला खाली काय पाहायला मिळेल. तर मित्रांनो कीवर्डच्या ऑप्शनवर आपल्याला जाऊन त्या ठिकाणी कंटेंट, क्वेश्चन आणि पब्लिक सबस्क्रायबर, तर या ठिकाणी आपल्याला दुसरं ऑप्शन हे आपल्याला इनेबल करायचं आहे. पब्लिक सबस्क्रायबर हे आपल्याला इनेबल करायचं आहे. त्यानंतर खाली सबस्क्रायबर काउंट या ठिकाणी मित्रांनो सबस्क्रायबर आपले जर 1-2 सबस्क्रायबर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला 100 सबस्क्रायबर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपले जर 1K सबस्क्रायबर असतील, आपले 100 1000च्या कमी असतील सबस्क्रायबर, तर या ठिकाणी आपल्याला 1K सबस्क्रायबर वर आपल्याला इनेबल करायचं आहे. आणि हे अशा प्रकारे इनेबल केल्याच्या नंतर या ठिकाणी नंतर आपण अप्लायचं बटन दाबायचं. डायरेक्ट आपण 1 मिलियनचं हे इनेबल बटन केलं तर मित्रांनो ते होणार नाही. आपले 1000च्या आत सबस्क्रायबर आहेत किंवा 100 आहेत, 200 आहेत, तर आपण 1K पर्यंत करू शकतो. आणि 1K क्रॉस असेल तर तेव्हा आपण 10K सुद्धा करू शकतो. म्हणजे मित्रांनो हळूहळू आपले सबस्क्रायबर इन्क्रीज होतील, आपण सबस्क्रायबर गेन करू शकतो. तर या ठिकाणी आपण माझे 1000च्या आत आहेत म्हणजे मी 1K या ठिकाणी करणार आहे, आणि नंतर त्या ठिकाणी
हे अप्लायचं बटन आहे. अप्लायच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अप्लायच्या बटनवर क्लिक केल्याचं आणि या ठिकाणी वर आपल्याला हे कीवर्डचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. तेथे लिहा सबस्क्रायबर पाहिजे. या ठिकाणी लिहिल्याच्या नंतर आपल्याला आपले जर 100-200 असतील सबस्क्रायबर तर आपण 1K लिहू शकतो. आपले 1K सबस्क्रायबर क्रॉस असतील तर आपण 10K लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण 1K सबस्क्रायबर अशा प्रकारे लिहू शकतो आणि नंतर पुन्हा हे अप्लाय बटन जे आहे या अप्लायवर आपल्याला क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे या सगळ्या सेटिंग आपण ऑन केल्याच्या नंतर आपले काही दिवसातच सबस्क्रायबर हळूहळू वाढायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या सेटिंग आहेत त्या सेटिंग पूर्णपणे आपण ऑन केल्या पाहिजे, तरच आपले हळूहळू सबस्क्रायबर वाढू. तुमच्यापैकी कोणाकोणाचे सबस्क्रायबर वाढलेले आहेत तर खाली कमेंट जरूर करा. आणि या बाबतीत या व्हिडिओ बद्दल जर कोणाची काही शंका असेल, कोणाचा काही डाऊट असेल, कोणा जर काही सेटिंग कळली नसेल तर कमेंट जरूर करा. कारण प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या ठिकाणी YouTube रिलेटेड काही जर कोणाची अडचण असेल तर तुम्ही कमेंट जरूर करा. प्रत्येकाच्या कमेंटचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.